नागपूरसह विदर्भातील 5 लोकसभा जागांसाठी निवडणूक आयोगाच्या नियोजित वेळापत्रकानुसार शुक्रवारी मतदान पार पडलं। नागपूर लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी रात्री 11 वाजता जाहीर केलेल्या निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 53.71% मतदान झालं। सर्वाधिक मतदान गडचिरोलीत 66.30% मतदान झालं। आता साऱ्यांचं लक्ष 4 जूनला होणाऱ्या मतमोजणीकडे लागलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील 5 जागांवर शुक्रवारी मतदान झालं। या मतदारसंघात रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर या जागांचा समावेश आहे। या 5ही जागांवर नियोजित वेळापत्रकानुसार शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली। मात्र यंदा प्रशासनातर्फे राबवलेल्या जनजागृती मोहिमेनुसार मतदानाची टक्केवारी वाढणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालं नाही। विशेष म्हणजे नक्षलग्रस्त आणि मागास समजल्या जाणाऱ्या गडचिरोली, चिमूर लोकसभा मतदारसंघात इतर 4 लोकसभा मतदारसंघाच्या तुलनेत सर्वाधिक मतदान झालं। निवडणूक आयोगातर्फे शुक्रवारी रात्री 11 वाजता जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार नागपुरात केवळ 53.71% मतदान पार पडलं, तर गडचिरोली, चिमूर लोकसभा मतदारसंघात 66.30% मतदान झालं। नागपूरसारख्या लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी सर्वात कमी आहे। गडचिरोली, चिमूरनंतर भंडारा, गोंदिया मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालं। रात्री 11 वाजेपर्यंत 64.8% मतदानाची नोंद झाली। त्यानंतर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 60.3% मतदान झालं, तर रामटेक लोकसभा मतदारसंघात 56.37% मतदान झालंय। नागपुरातील मतदानाची आकडेवारी खरोखरच चिंतेची बाब आहे। मतदानापूर्वी मतदारांना जागरूक करण्यासाठी निवडणूक आयोगानं विविध जनजागृती मोहीम राबवून 75% मतदानाचं उद्दिष्ट ठेवलं होतं। प्रशासनाची मोठी यंत्रणा यासाठी कामाला लागली होती, मात्र उद्दिष्टापेक्षा फारच कमी मतदान झालं। मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत केवळ 6% वाढ नोंदवण्यात आली आहे। विशेष म्हणजे या मतदानासाठी 18 ते 25 या वयोगटातील तरुण मतदारांची संख्या फारच कमी होती।